आण्याची बोंब. 12 आणे म्हणजे 25 25 25 75 पैसे, त्याला आम्ही 12 आणे म्हणायचो. आता ते बंद झाले, आता डायरेक्ट रुपये आला म्हणून. कथेचं नाव आहे 12 आण्याची बोंब. शाळेची घंटी वाजली तशी गावातली पोरं आपापली चड्ड्या आणि दप्तर सांभाळत शाळाकडे निघाली होती. मी, बाब्या, संजय, संप्या, पांड्या अजून तळ्यात पोहत पडलो होतो. बाईचं पोरग शाळेत का गेलं नाही म्हणून माझ्या माईचा बाप म्हणजे माझा आज्या हातात बेसरमाची फोक घेऊन तळ्याकडे निघाला होता. बापू जसाही तळ्याच्या जवळ आला मजीन बापूची नजरानजर एक झाली. मी तळ्यातून हळूच बाहेर आलो. पळून जायचा विचार केला. पाळूवरून 4-5 पावलं पुढे गेलो. मी थांबलो, माग आलो. संजयाची, बाब्याची, पांड्याची, लक्ष्याची चड्डी बनी काकट ठेवली, धूम ठोकली. मी घरी जाऊन शाळेत आलो होतो. पोरं अजून का शाळेत तळ्यातून बाहेर निघत नाही मग बापूचा राग अनावर आला होता. बापू त्याला तळ्यातून बाहेर या म्हणून शिव्या देत होता. अख्रीला बापूला राग आला. महेश सर नंतर वाटा माफ करा म्हणून माझ्या बापूचा राग अंगावर माझ्या बापूचा राग चढला होता. बापू खाली वाकला, दगड घेतला. पोराकडं हिबाळणार पोरं महागमोरी हात लावून तळ्याच्या बाहेर निघाली होती आणि गावात निघाली होती. पारा पुढे असल्या पडक्या हिरवीर बाया पाणी शेतत होत्या आणि भोंगळी पोरं गावात येत असल्याचे बघून फिदी फिदी हसत होते आणि पोरं मह्या नावाने शिमगा करत होते. मी शाळेत येऊन बसलो होतो. आमची मास्तर महिला कडक. पोराला जरा उशीर झाला की छडीनं फोडून काढायची. काही चुकलं की त्याच्यावरून लय पडवायची. आणि आज संध्याला पांब्याला संध्याला 1 घंटा उशीर झाला होता. पोरं शाळेच्या दारात आली बाईनं हातातला रोळ उगारला तसं बाब्यानं तोंड वाचलं. बाब्या म्हणाला, बाई आम्ही शाळेत भेगीच आल्या असत्या पण राम्या आमच्या चड्ड्या मण्या घेऊन पळून गेला होता. तळ्यातून भोंगळं बाहेर कसं येवाव म्हणून आम्हाला उशीर झाला होता. जसंही बाईला मी चड्ड्या मण्या घेऊन गेल्याचं कळलं बाईनं रूळ उगारला, पाठ फोडायला सुरुवात केली. पाठीवर बाई बडवत होती. मी माय बापू म्हणून लढत होतो. नाकातून शंभर गळत होता तरी बाई काय केल्या सोडत नव्हती. आणि वर्गात बसलेली लक्ष्मी माझ्याकडे बघून फिदी फिदी हसत होती. लक्ष्मी गोऱ्या पान तोंडाची, मोठ्या मोठ्या डोळ्याची, गोल तोंडाची, कुरळ्या केसाची, सगळी पोरं तिला बघत होते, मी बघत होतो. लक्ष्मी मला बघून हसली की मला रागच आला. म्हणलं मॅडमला अद्दलच घडवायची. दुपार संपली होती, शाळा सुटली होती, पोरं गावात घुसली होती. कोणी कविता म्हणत होतं, कोणी धडेपाठ करत होतं, कोणी काही म्हणत होतं. आणि मी शेताकडे निघालो होतो. वाटत पांदण होती, पांदणीला कूप होता आणि कूपाला खौस कुत्र्या लोंबल्या होत्या. मी वहीचा कागद टरकन फाडला. खौस कुत्र्याची सगळी केस काढली, पुडी बांधली, खिशात ठेवली आणि सकाळ व्हायची वाट बघत होतो. शाळेचा मॉनिटर मॅच होतो. चाब्या माझ्याकडेच होत्या. मी सकाळी शाळेत आलो. आमची बाई शाळेत आली की हातातल्या रजिस्टरनं टेबल झडकते हे मला पक्क माहित होतं. घंटी वाजली होती, प्रार्थना संपल्या होत्या. पोरं येईपर्यंत मी सगळ्या खोसकुत्र्या टेबलावर टाकून ठेवल्या होत्या. बाई वर्गात जशी बी आली हातातल्या रजिस्टरनं टेबलाला 1-2दा झडकली तशा सगळ्या खोसकुत्र्या उठल्या आणि बाईच्या अंगावर पडल्या. मग 1 मिनिटाला इतकं खाजालं आणि मग मी म्हणालो, आता कसं खाजालंय बाई, काढलंय ठोकल्या, आत्ता कसं खाजालंय. मी आत्ता कसं खाजालंय म्हणलेली लक्ष्मीने ऐकलं. लक्ष्मी तटकन उठली, बाईच्या कानात पटकन जाऊन सांगली, बाई राम्यानं खोस कुत्र्या टाकल्यात म्हणून तुम्हाला खाजाले. बाईचा पुन्हा राग चढला होता. बाईनं पुन्हा रूळ घेतला, पुन्हा पाठीवर पडवायला सुरू केली. मी माया बापून पुन्हा लढत होतो. नाकातनं शंभर गळत होतं. 2-3 पोरंही वडली झाली होती आणि आमचं 4थीच वरीच संपलं होतं. 5वीला लवगात धाडलं होतं. लवग्याच्या शाळेमध्ये कोरनोळे गुरुजी इंग्रजी शिकवायला आले होते. कोरनोळे गुरुजी माझ्या पुढे उभा राहिले. मला म्हणले, राम्या उठ. मी खाली मान घालून उठलो होतो. कोरनोळे गुरुजी म्हणले, राम्या बेबी म्हणजे काय? मी खाली मान घालूनच म्हणालो, बेबी म्हणजे लक्ष्मी. आमच्या गावात सगळे लक्ष्मीला बेबी म्हणत होते. मी जसंही बेबी म्हणजे लक्ष्मी म्हणलो की लक्ष्मीने एवढाले डोळे काढले. चल घरी, तुला बाप्पाला सांगू कुठंच लागतो. मी नुसता लक्ष्मीकडे बघत होतो. शिमगा तोंडावर आला होता. गावात बोंबाबोंब सुरू झाली होती. आजीच्या नावानं बोंबलत होते. मेवण्याच्या नावानं बोंबलत होते. पाटील, पोलीस पाटील, माली पाटील, सरपंच, उपसरपंचाच्या नावानं पोरं बोंबा ठोकत होते. आणि आमदा मला रंग खेळायची हवा सुटली होती. मी मनात ठरलं होतं, रंग लावायचं तर लक्ष्मीला लावायचं, नाही तर रंगच लावायचं नाही. पण खिशात पैसेच नव्हते. माया रानातून आली होती. जळतानाचा भारा खाली टाकली होती. मायनं जळतानाचा भारा जसाही खाली टाकला मायच्या पुढे हात केलं. म्हणलं, माय शिमगा आलाय, गावातले पोर रंग खेळालेत, मला रंग खेळायला म्हणाला. हंग वार मोर गच्ची खाणून घे.
आता वारं कसं हाणून घ्यावं मला कळत नव्हतं. मी नुसतं आज्याकडे बघत होतो. आज्याने टायरात हवा भरून दिली. मी सायकलवर बसलो आणि तग्ग्याला गाठलं. झापड पळा आली होती. मामीचा भाऊ शंकर्या दळाई निघाला होता. मी शंकरेच्या मागे गिरणीत गेलो होतो. बाया एकमेकीला बोलत होत्या. जिचं दळण टाकलं होतं ती गिरणीच्या डब्याला बडवीत होती. जिथून पीठ येत होती तर लाकूड घालून पीठ हलवीत होती. आणि तिनं हातात पीठ धरलं आणि त्या गिरणीवाल्याकडे बघत म्हणाली, तुझं वास बुडून जाऊ दे. नुसतं दबरचं दबर घालायलाच बारीक घालायचं. भाकर दळणा चाले घालायला चाले. भाड्या ते नवरा घरी कुठला तू दबर घालायलाच बारीक घाल. मी नुसता बघत होतो. दळलं घेऊन आम्ही घरी आल्या होत्या. सोयऱ्याचं लेकरू आलंय म्हणून जेवायला चांगलं चुंगलं केलं होतं. अंगणात पंगत बसली होती. मी जेवायला बसलो होतो. मामीची चुलती भात वाढून गेली होती आणि मामीची आजी पातेल्यामध्ये वरण घेऊन आली होती. माया पुढं म्हातारी उभा टाकली आणि मला म्हणाली, हंग रामू पातळ घालू की? आता घाल म्हणू. कुठं घालते की? नको म्हणू. जेवाय देते की नाही की? मी नुसता आजीकडे बघत होतो. आजी वरण वाढून गेली होती. मामीची दुसरी चुलती हातातल्या वाटीत मिरचू घेऊन आली होती. मिरच्याची वाटी म्या पुढं करत म्हातारी म्हणाली, हंग मिरचू घालू की? पहिलं वरण होतं, आता मिरचू होतं. घाल म्हणू. कुठं घालते की? नको म्हणू. जेवाय देते की नाही की? मी नुसतं आजीकडे बघत होतो. जेवण संपली होती. सोयऱ्याचं लेकरू आले म्हणून मला मधल्या घरात झोपाय दिलं होतं आणि म्हातारीने दिवाळी दिला होता. मुस्तापुरात माझं घर खालतं तोंड करून होतं. सोयऱ्याचं घर गंकड तोंड करून होतं आणि मला अर्ध्या रात्री सुसू आली की खालतं तोंड करून जायचं होती. आणि त्या बी रात्री तसंच झालं होतं. मी झोपेतून उठलो होतो. मला वाटलं मी मुस्तापुरात आहे. नीट खालतं गेलो होतो आणि उतरंडी दपकन पडलो होतो. सगळ्या उतरंडी खळळ करून खाली फुटल्या होत्या. जशाही उतरंडी फुटल्या म्हातारीची झोप गेली. म्हातारी बोंबलच उतरली, हे मांजराचं वस पडून जाऊ दे. सगळे मडके मुडके फोडून टाकले. डाळ मीठ मिरची एक केले. ढेकऱ्या तोंड काय माती घालाव की? म्हातारी मांजराच्या नावाला शिवाय देत होती. मी तिने लावलेल्या दिव्याच्या उजेडनं बाहेर जाऊन येऊन झोपलो होतो. सकाळ झाली होती. मामीला घेऊन निघालो होतो. सालोरा कॅम्पून महाराष्ट्राच्या बसमध्ये मीन म्हणजे मामी चढलो होतो. कंडक्टर हातातली पंच मशीन टपराला बरोबर तिकीट 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 करत पुढे येत होता. जसा एक कंडक्टर जवळ आला मामीनं मला गचकन उचलून काकत ठेवलं. कंडक्टर तिकीट म्हणला तसं मामीने 10 रुपये काढून त्याच्या हातावर दिले. लोहगाव फाटा 1. कंडक्टर म्हणला ह्याच? मामी म्हणली हंग. याच कापतोस की? माझं लेकरू एवढंच नाही काकामध्ये बसलं त्याच कापतोस की? आतापर्यंत महाराष्ट्रात कोणतं कंडक्टर नाही लेकराचं कापलं नाही, तू कापतोस की? निघाल्या तोंडवारी करून कापायला. कंडक्टर तिकीट म्हणत होता. मामी कापायचं म्हणत होती. म्हणजे तिच्या काकामध्ये हातपाय थरथर करत होते. काय कापायचं होतं मला काही कळत नव्हतं. एसटीतले लोक नुसते परेशान होते आणि लोहगाव फाटा आला होता ना आम्ही उतरलो होतो. मामी गावात आली तेव्हा मामीची नजर एक झाली होती. मामा खलकन हसला होता. मला वाटलं आता रुपये देते. मी मामा पुढे हात केला तसं मामानं बुटालाच पाय घातला. मी रानात पळालो होतो. बापू चिंच खाली बसला होता. बापूच्या पुढे जाऊन म्हणालो, बापू गावातली सगळी पोरं रंग खेळायला रंगपंचमी आली, मला रंग खेळायचे पैसे दे. बापू म्हणाला, बोंद्रीचा कापूस फुटलाय, जाय येच इक वाटेल ते कर. मला लय बरं वाटलं होतं. मी मामाचं शेत गाठलं होतं. बोंद्रीच्या कापसातले 5-6 बोंड येचले. मध्ये मामाचं पोरगं दत्त म्हणे धुऱ्यावर उभाच राहिलं. म्हणलं चोरी करालास? बाबाला सांगू? मी त्याचे पायच धरले. म्हणलं दाजी आपण दोघं मिळून कापूस येचू.